नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण FY BCom प्रथम सत्रातील जो आपल्या ठिकाणी पेपर आहे त्यातील जो पहिला पाठ आपला आहे सहकारी चळवळ शेती आणि सुधारणा महाराजा सयाजीराव गायकवाडांचा हा जो पाठ आहे, या पाठामध्ये आपण मागील लेक्चरला बघितल्याप्रमाणे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी जे काही विचार या ठिकाणी सहकारी चळवळी संदर्भामध्ये व्यक्त केलेले आहेत, किंबहुना त्यांचं जे भाषण या ठिकाणी जे आहे त्याचा हा गोषवारा आपण या ठिकाणी बघत आहोत. आपण या पाठीमागच्या लेक्चरला बघितलेलं आहे की महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी विशेषतः सहकारी चळवळीचं महत्त्व आणि सहकारी चळवळीचं एकूण ग्रामीण जीवनामध्ये एक आर्थिक स्तर उंचावण्यासाठी कसं योगदान या ठिकाणी आहे, किंबहुना या ठिकाणी फायदा होऊ शकतो, या संदर्भामध्ये आपले काही विचार या पाठाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आपण हेही बघितलेलं आहे की या सहकारी चळवळीबरोबरच शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास जर करायचा असेल, किंबहुना त्याची आर्थिक प्रगती साधायची असेल, गावखेडी सुधारायची असतील, तर सहकारी चळवळ ही किती महत्त्वाची आहे. यासाठी एक सरकार म्हणून जे काही उपयोजना त्यांनी केलेल्या होत्या, त्यांच्या संस्थाने या ठिकाणी केलेल्या होत्या, त्याचाही या ठिकाणी त्यांनी परामर्श घेतलेला आहे. त्यासोबतच सरकारी संस्थानामध्ये जे काही मुलकी अधिकारी आहेत त्यांची भूमिका या सहकारी चळवळीमध्ये ही कशा पद्धतीने असायला हवी हे त्यांनी या ठिकाणी महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी काही प्रगत राष्ट्रांचं या ठिकाणी उदाहरण आपल्यासमोर दिलेलं असेल. अमेरिका असेल, जर्मनी असेल, हॉलंड असेल, यासारख्या राष्ट्रांचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की त्या राष्ट्रामध्ये सहकारी चळवळीचा पाया घातला गेल्यामुळे त्या राष्ट्राने कशाप्रकारे या ठिकाणी प्रगती साधली आणि तेथील जी खेडी आहेत ते खेड्यांचा कायापालट हा कशाप्रकारे या ठिकाणी होऊ शकला याची काही उदाहरणं त्यांनी आपल्यासमोर मांडलेली आहेत. आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे या ठिकाणी की सहकार चळवळ जी आहे ही सहकार चळवळ आज बितेला आपल्या देशामध्ये, आपल्या संस्थानामध्ये, आपल्या राज्यामध्ये खेड्यापाड्यापर्यंत जर रुजली, पोहोचली आणि तिचा चांगल्या प्रकारे जर आपण उपयोग करून घेतला तर निश्चितपणानं शेतकऱ्याची जी आर्थिक समस्या आहे ती समस्या मिटल्याशिवाय राहणार नाही, किंबहुना शेतकऱ्याचा जो आर्थिक स्तर आहे, सामाजिक स्तर आहे, सांस्कृतिक स्तर जो आहे तो उंचावल्याशिवाय राहणार नाही, असे काही विचार ते या पाठातून मांडत आहेत. तर याच पाठातील या ठिकाणी पुढील जो भाग या ठिकाणी आहे तो भाग आपण बघत आहोत. तर ते असं पुढे म्हणत आहेत की शेती व सहकार यांची उन्नती ही प्रत्येक जिल्ह्याच्या लोकल बोर्डाचं कर्तव्य आहे. म्हणजे बघा, त्या कालखंडामध्ये जे लोकल बोर्ड या ठिकाणी होतं, जसं आता अलीकडे आपण बघतो की जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती या ठिकाणी असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी ज्या आहेत, तर त्या कालखंडामध्ये लोकल बोर्ड या ठिकाणी होतं. आणि मग आपण बघत आहोत की ते असं म्हणत आहेत की शेती आणि सहकार याची जर उन्नती या ठिकाणी करायची असेल तर त्या कालखंडामध्ये लोकल बोर्डांचं या ठिकाणी कर्तव्य महत्त्वाचं आहे आणि हे कर्तव्य क्वचितच योग्य रीतीने पाळण्यात येतं असं त्यांचं निरीक्षण आहे. म्हणजे त्या कालखंडामध्ये जे काय लोकल बोर्ड या ठिकाणी होतं ते आपलं हे जे काय कर्तव्य आहे हे कर्तव्य क्वचितच या ठिकाणी पाळताना दिसत आहे असं ठिकाणी ते म्हणत आहेत. आणि म्हणून ते असं म्हणत आहेत की अशा महत्त्वाच्या कामाची इतकी उपेक्षा का व्हावी ते मला कळत नाही. आणि त्यांनी ही आपली भावना बोलून दाखवलेली आहे की अशा प्रकारे शेती आणि सहकार चळवळीचं जे काम आहे याबद्दल लोकल बोर्ड उदासीन का आहे, किंबहुना त्यांच्याकडून या कामाची उपेक्षा का व्हावी याबद्दल ते खेद या ठिकाणी व्यक्त करत आहेत, चिंता व्यक्त या ठिकाणी करत आहेत. आणि म्हणून ते म्हणत आहेत की ते महत्त्व नीट पटवून द्यावे म्हणून जिल्ह्याच्या लोकल बोर्डातील मंडळींना सुद्धा या संमेलनाचं आमंत्रण मी मुद्दाम दिलेलं आहे. आणि म्हणून ते जे काय त्यांनी भाषण त्यावेळेला केलेलं आहे किंवा त्यांनी जे काही ठिकाणी निमंत्रण दिलेलं होतं ते म्हणत आहेत की मुद्दाम त्यांना त्या सहकारी चळवळीचं, शेतीचं या ठिकाणी महत्त्व कळावं म्हणून जे लोकल बोर्डाचे जे काही सदस्य आहेत त्यांना मी मुद्दामहून निमंत्रित केलेलं आहे असं ते म्हणत आहेत. पुढे म्हणत आहेत, तदनुसार बहुतेक मंडळी आली हे बरे झालं. या मंडळींनी इथून जाण्यापूर्वी दिवाणांशी थोडा विचारविनिमय करावा अशी माझी इच्छा आहे आणि प्रस्तुत संमेलनाने या मंडळीची खात्री होईलच की सहकारी चळवळ व शास्त्रीय पद्धती शेती हे विषय खरोखर मोठ्या महत्त्वाचे आहेत. आणि त्या संमेलनामध्ये आपल्या लोकल बोर्डातील सदस्यांना ते उद्देशून म्हणत आहेत की तुम्ही दिवाणांशी भेट घ्या आणि मला खात्री आहे की तुम्ही या संमेलनाला हजर झाल्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थानं सहकारी चळवळीचं महत्त्व काय, की सरकारचं सहकारी चळवळ काय आहे आणि शास्त्रीय पद्धतीची शेती कशी महत्त्वाची आहे याचं महत्त्व तुमच्या दृष्टिकोनातून अधोरेखित होईल ही खात्री त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि ते म्हणत आहेत की या चळवळीचे काही आर्थिक फायदे मी सांगितलेलेच आहेत. त्याखेरीज महत्त्वाचा फायदा म्हणजे खेड्या गावातलच असा एक पुढारी वर्ग या चळवळीमुळे तयार होतो व तो तालुक्याच्या लोकल बोर्डातून चांगली कामगिरी करू शकतो. म्हणजेच त्यांना हे सांगायचं आहे की सहकारी चळवळीचा फायदा जसा शेतकऱ्यांसाठी आहे
तसंच सहकारी चळवळीच्या माध्यमातून स्थानिक पुढारी वर्ग तयार या ठिकाणी होतो. म्हणजे आजही आपण जर या ठिकाणी बघितलं, स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी ज्या आहेत, मग ती पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद या ठिकाणी असेल, किंवा अन्य प्रकारच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी असे आहेत, या किंवा सहकारी चळवळ या ठिकाणी आहेत, सहकारी संस्था या ठिकाणी आहेत, या माध्यमातून नवीन नेतृत्व उभं राहण्याचं काम अलीकडे होताना दिसतं आहे. आणि म्हणून ते असं म्हणत आहेत की या माध्यमातून स्थानिक पातळीवरती खऱ्या अर्थानं पुढारी या ठिकाणी निर्माण होतील, ही अपेक्षा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि मग ते म्हणत आहेत की याच्यामुळं काय होईल की सहकारी चळवळीच्या माध्यमातून हा स्थानिक पुढारी वर्ग तयार झाला तर त्यांना सहकाराचं महत्त्व अधिक कळेल, कारण ते प्रत्यक्ष काम या ठिकाणी करत आहेत आणि त्यामुळं निश्चितपणाचा फायदा हा राज्याला या ठिकाणी होईल आणि ते लोकल बोर्डामध्ये चांगल्या प्रकारचे काम करू शकतील, हा आशावाद त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. म्हणून सहकारी संस्थांचं यशस्वी चालक हे लोकल बोर्डाच्या कारभाराविषयी साहजिकच अगत्य दाखवू लागतील आणि आपल्या खेड्यातून इष्ट सुधारणा मनपूर्वक करून दाखवतील, अशी आशा त्या ठिकाणी व्यक्त करत आहेत. म्हणजेच जिल्हा लोकल बोर्डावर येणारे जे काही प्रतिनिधी आहेत, त्याचे चालक या ठिकाणी जे आहेत, ते जर अशा प्रकारच्या सहकारी चळवळीतून किंवा या ठिकाणी स्थानिक माध्यमातून या ठिकाणी पुढे आले तर त्यांनाही त्याचं महत्त्व या ठिकाणी होईल आणि निश्चितपणाने या ठिकाणी ते चांगल्या प्रकारे या लोकल बोर्डाचा कारभार करू शकतील आणि त्या माध्यमातून खेड्यांचा विकास या ठिकाणी होऊ शकेल, हा विचार ते या ठिकाणी व्यक्त करत आहेत. म्हणजे बघा, महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या ठिकाणी आपण जर उदाहरण बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की आजही महाराजा सयाजीराव गायकवाड या ठिकाणी जे आहे ते गायकवाड आपले जे काय म्हणणं या ठिकाणी जे आहे ते सांगतायत की निश्चितपणानं आपण जर या पद्धतीनं काम केलं तर चांगल्या प्रकारे आपण खेड्यांचा विकास या ठिकाणी साधू शकतो, हा आशावाद ह्या ठिकाणी त्या व्यक्त करत आहेत. आणि ते व्यक्त करत आहेत म्हणून खेड्यांच्या गरजा ते बोर्डापुढे मांडतील, बोर्डा सूचना ज्या आहेत ते उत्साहाने अंमलात आणतील. अशा रीतीने सहकारी संस्था लोकल बोर्ड यांनी खेळीमेळीने काम केले तर खेड्याची आर्थिक उन्नती तर होईलच, पण स्थानिक स्वराज्याचा श्रीगणेशास देखील सुंदर निघू लागेल, असा विचार या ठिकाणी ते व्यक्त करत आहेत. आणि म्हणून बघा, आपण महाराजा सयाजीराव गायकवाडांचा या ठिकाणी जर विचार समजून घेतले तर आपलं असं लक्षात येईल की त्यांची जी भावना त्यामागची आहे की अशा पद्धतीनं जर लोकल बोर्डातील लोकांनी सहकारामध्ये रस दाखवला, सहकार चळवळीच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी काम केलं तर त्यांना याचं महत्त्व अधोरेखित होईल आणि निश्चितपणानं लोकल बोर्ड या ठिकाणी आहे चांगल्या प्रकारे काम करू शकेल आणि त्यामुळे खेड्याची आर्थिक उन्नती साधली जाऊ शकेल आणि निश्चितपणानं आपण एक चांगला श्रीगणेशा स्थानिक स्वराज्य संस्थेचा या ठिकाणी करू शकेल, असा आशावाद या ठिकाणी ते व्यक्त करत आहेत. आणि म्हणून लोकल बोर्डाच्या मंडळींना माझे आग्रहपूर्ण सांगणे आहे की तुम्ही या शेतकऱ्यांकरता काढलेल्या संस्था असतील, पेंड्याच्या कारभारात अगत्यपूर्वक लक्ष घाला व ते कारभार यशस्वी होण्यास तुम्ही जातीनिक्ष व तुमच्या बोर्डामार्फत प्रयत्नांची शिकस्त करा, असं आव्हान या ठिकाणी त्यांनी या भाषणादरम्यान केलेलं आहे. आता बघा, एक लोककल्याणकारी राजा या ठिकाणी जो आहे तो म्हणतो आहे की स्थानिक लेवलला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करणारे जे काही आपले नेतृत्व आहेत, या नेतृत्वाने जर या ठिकाणी या पद्धतीनं काम केलं, या प्रकारची भूमिका समजून घेतली आणि सहकारी चळवळीचं महत्त्व समजून घेतलं आणि त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी नीट पद्धतीने केली तर निश्चितपणानं त्याचा फायदा हा राज्याच्या खेड्यांच्या सुधारण्यामध्ये होऊ शकेल आणि तो आपण करावा, अशा प्रकारचं आव्हान ते या ठिकाणी करत आहेत. आणि दुसरा हेतू त्यांनी या ठिकाणी जो सांगितलेला आहे की संमेलनाला बोलवण्याचा तो लोकल बोर्ड सदस्यांना, ते असं म्हणत आहेत, तुम्हाला या संमेलनाला बोलण्यात माझा दुसरा एक हेतू आहे. माझ्या प्रजेच्या नैतिक व भौतिक सुखासाठी मी नुकत्याच काही सुधारणा जारी केल्या आहेत व आणखी काही सुधारणा मी लवकरच अंमलात आणणार आहे. आणि एक राजा म्हणून त्यांनी ज्या काही सुधारणा या ठिकाणी हातामध्ये घेतलेल्या आहेत त्याची आपल्याला या ठिकाणी माहिती व्हावी म्हणून ते म्हणत आहेत की नैतिक व भौतिक सुखासाठी मी काही सुधारणा जारी केलेल्या आहेत, घोषित या ठिकाणी केलेल्या आहेत, त्या अंमलात या ठिकाणी येणार आहेत. या सर्व सुधारणांच्या कामी प्रजेत सहकार्य नेहमी मिळवावे अशी माझी तीव्र इच्छा असते आणि तेवढ्यासाठी मी स्थानिक स्वराज्याचे हक्क तुम्हाला दिलेले आहेत. ते म्हणत आहेत की एखादा राजा किंवा मी या ठिकाणी ज्या काही योजना आणतो आहे त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे, पण त्यासाठी मला जनतेचंही सहकार्य हवं आहे आणि जनतेच्या सहकार्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मी मोकळीक या ठिकाणी दिलेली आहे, तुम्हाला हक्क या ठिकाणी दिलेले आहेत, लोकल बोर्डाला मी जे काही हक्क दिलेले आहेत त्या माध्यमातून या ठिकाणी सहकार्य मिळावं असं या ठिकाणी ते म्हणत आहेत. आणि काही महत्त्वाच्या बाबतीमध्ये लोकमत तयार करणं व त्याला इष्ट वळण लावणं
हे तुमचं काम आहे. कोणाचं? तर लोकल बोर्डाचे जे काही सदस्य आहेत, स्थानिक पुढारी या ठिकाणी जे आहेत, त्यांनी जनमत तयार करणं. म्हणजे उदाहरण या ठिकाणी बघायला झालं की सहकारी चळवळी संदर्भात जेव्हा या ठिकाणी महाराजा सयाजीराव गायकवाड विचार करत आहेत, ते म्हणत आहेत की सहकार चळवळ जर या ठिकाणी जनमानसामध्ये रुजवायची असेल, पोचवायची या ठिकाणी असेल, तर निश्चितपणानं एक जनचळवळ ती निर्माण झाली पाहिजे. लोकमत तयार करण्याचं काम हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकल बोर्डाच्या सदस्यांच्या ठिकाणी आहे, ते त्यांनी करावं ही अपेक्षा त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे. आणि म्हणून ते असं म्हणत आहेत की परंतु ते जे कर्तव्य आहे, ज्या तऱ्हेने पार पाडण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात, ती तऱ्हा मला काही समाधानकारक वाटत नाही. म्हणजे त्यांनी चिंता या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. लोकल बोर्डाचे सदस्य या ठिकाणी जे आहेत की ज्यांनी ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे ते काम त्या रीतीनं होत नाही, आणि म्हणून ते म्हणत आहेत की त्यातून माझं समाधान या ठिकाणी होत नाहीये. आणि म्हणून मी तुम्हाला हे स्पष्ट सांगतो, तुमच्या स्थानिक संस्थांची बरीच कामे पूर्ण समाधानकारक रीतीने होत नाहीत. त्याचं एक उदाहरण त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे बघा, एक लोककल्याणकारी राजा जो आहे, किती अगदी म्हणजे स्थानिक स्वराज्य पातळीवर सुद्धा या ठिकाणी कशा प्रकारे काम होत आहे ते सूक्ष्म निरीक्षण त्यांच्या ठिकाणी बघायला मिळतं आहे. की जोपर्यंत खऱ्या अर्थानं वरच्या राजाने किंवा एकूण प्रमुखांनी किती चांगल्या सुधारणा आणल्या, पण त्या सुधारणाची अंमलबजावणी करणारा जो खालचा घटक आहे, त्या घटकाने जर प्रभावीपणे काम केलं नाही, तर निश्चितपणानं त्या ज्या काही योजना आहेत त्या योजना मूळ लोकांपर्यंत किंवा लाभार्थ्यापर्यंत नीट पोहोचणार नाहीत आणि त्या योजनेला यश येणार नाही. आणि म्हणून ते म्हणत आहेत की हे जे काम आहे हे काम नीट होताना दिसत नाही. म्हणून ते म्हणत आहेत, त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. ते असं म्हणत आहेत की खेड्यातील स्वच्छतेसंबंधी तुमच्या कामाकडे मी बोर्ड दाखवीन. म्हणजे जिल्हा लोकल बोर्ड या ठिकाणी जे काही सदस्य आहेत त्यांना ते म्हणत आहेत की एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो आहे की खेड्यातील जी स्वच्छता संबंधी या ठिकाणी जे आहे ते स्वच्छतेचं काम जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेने करायला पाहिजे, जिल्हा लोकल बोर्डाने करायला पाहिजे, ते नीट होत नाही. याचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ ते सांगत आहेत की जिल्हा लोकल बोर्ड सदस्य जे आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांचं आपल्या कामाकडे नीटपणानं लक्ष असायला पाहिजे, ते दिसत नाही. आणि त्यामुळे ती चळवळ जी आहे ती चळवळ अपयशी या ठिकाणी होताना दिसते आहे. हे निरीक्षण त्यांनी या ठिकाणी नोंदवलेलं आहे. म्हणून ते म्हणत आहेत, वास्तविक स्वच्छता रक्षणाचं काम चोख करून लोकांचे एक प्रकारे कल्याण करणं किंवा त्यांना सुख देणं हे आज सर्वस्वी तुमच्या हाती आहे, पण सत्तेचा सदुपयोग जितका घडावा तितका तुमच्या हातून आज घडत नाही. हा प्रकार बरा नाही. म्हणजे बघा, एक राजा म्हणून ते या ठिकाणी जे बोलत आहेत की माझ्या हाताखाली काम करणारे जे काही लोक आहेत किंवा एकूण प्रशासनाचे जे लोक आहेत, जिल्हा लोकल बोर्डाचे ज्या ठिकाणी जे लोक आहेत, त्यांनी आपली जबाबदारी काय आहे ती जबाबदारी समजून घेतली नाही, तर आपल्या पदाचा आपल्या सत्तेचा सदुपयोग होत नाही. हे निरीक्षण त्यांनी या ठिकाणी नोंदवलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणताय ती काय योग्य नाही. आपण काय केलं पाहिजे? आपण जनतेचे सेवक आहोत, आपण जनतेचे या ठिकाणी करते आहोत. म्हणून आपण काय केलं पाहिजे? तर प्रजेची कायिक, मानसिक आणि नैतिक उन्नती करावी म्हणून आपण सारखे मी या ठिकाणी जो प्रयत्न करत आहे त्या कामी सदग्रस्त हो. तुमचाही उत्साह आणि सहाय्याची मी अपेक्षा बाळगत आहे. म्हणजे आपल्या सहकाऱ्यांना ते उद्देशून म्हणत आहेत, मला प्रजेची कायिक, मानसिक आणि नैतिक, मला म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून, मानसिक दृष्टिकोनातून, नैतिक दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून मला जी काही प्रगती साधायची आहे, ह्या प्रगती साधण्यासाठी मला सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आणि ती अपेक्षा मी तुमच्याकडून बाळगतो आहे. आणि जर ती अपेक्षा तुम्ही खोटी ठरू नका असं आवाहन त्या ठिकाणी करतायत. म्हणून मी तुमच्याजवळून फक्त सदैव उत्सुक असं एक सहकार्य मागतोय. तेवढी मदत तुम्ही काकू न करता, म्हणजे कोणत्या प्रकारची कमतरता न ठेवता तुम्ही जर या ठिकाणी केली तर प्रजेच्या कल्याणार्थ माझ्या राजकारभाराला खरा या ठिकाणी अर्थ येईल आणि आपला कारभार नीटपणाने होऊ शकेल, हे त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे बघा, आपण जर या पाठामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाडांचे विचार आपण या ठिकाणी बघितले, त्यांचं चिंतन आपण जर या ठिकाणी बघितलं, तर आपल्या असं लक्षात येईल की एक राजा अगदी स्थानिक पातळीवर सुद्धा किंवा खालच्या पातळीवर सुद्धा, ग्राउंड पातळीवर सुद्धा या ठिकाणी कशा प्रकारे कारभार व्हायला पाहिजे, जनतेचं कर्तव्य काय असायला पाहिजे, लोकप्रतिनिधीचं कर्तव्य काय असायला पाहिजे, या सर्वांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या योजना ज्या आहेत त्या योजना कशा प्रकारे अंमलबजावणी या ठिकाणी होऊ शकते प्रभावीपणानं, याबद्दल चिंतन त्या ठिकाणी मांडता आहेत. म्हणजे एकंदरीत आपल्याला महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या ठिकाणी असणारा लोककल्याणकारी राजा आणि दूरदृष्टीचा या ठिकाणी प्रभाव कसा आहे तो या ठिकाणी दिसतोय. परंतु ते कारभार करत असताना प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने कशा पद्धतीने लक्ष देत आहेत आणि लक्ष दिलं गेलं पाहिजे प्रत्येक राजाने किंवा राज्यकर्त्यांनी, ही एक मानसिकता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे. आणि म्हणून ते म्हणत आहेत की या गोष्टीने आपण जर या ठिकाणी केल्या तर निश्चितपणानं आपला राज्यकारभार जो आहे, आपल्या ज्या काही योजना असतील, सुधारणा असतील, त्या कामी येतील किंवा त्यामध्ये वाढ होईल असं ठिकाणी म्हणत आहेत. दुसरा मुद्दा या ठिकाणी त्यांनी जो मांडलेला आहे, शेती व शेतकरी. बघा,
त्यांचं भर या ठिकाणी आपलं आहे की शेती आणि शेतकरी, की आपण बघत आहोत की देशातील 75 ते 80% जनता आजही शेतीवर निर्भर आहे किंवा अवलंबून या ठिकाणी आहे. आणि अशा वेळेला जर आपल्याला शेतीचा आणि शेतकऱ्यांचा जर विकास केला नाही तर खऱ्या अर्थानं आपण प्रगती साधू शकणार नाही. परंतु शेती आणि शेतकरी यांचा विकास करत असताना, यांची उन्नती करत असताना, यांची सुधारणा करत असताना आपण औद्योगिक प्रगतीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे दुसरा महत्त्वाचा घटक त्यांनी अधोरेखित या ठिकाणी केलेला आहे. कारण ते असं म्हणत आहेत की कारण राष्ट्रव्यवस्थेच्या दृष्टीने शेतीच्या बरोबरीनं उद्योगधंद्यांची वाढ होणं आवश्यक आहे. आणि म्हणून बघा 70% शेती जी आहे ती सहकारी चळवळीच्या माध्यमातून सुधारली पाहिजे, शेतकरी सुधारला पाहिजे, तो सक्षम झाला पाहिजेच. पण त्याचबरोबर आपलं राज्य जर कल्याणकारी करायचं असेल, उत्तम करायचं असेल, प्रगतीकडे न्यायचं असेल तर आपण उद्योगधंद्यांना सुद्धा चालना दिली पाहिजे, हा विचार त्या ठिकाणी व्यक्त करतात. म्हणजे बघा त्या कालखंडात सुद्धा आपण जर विचार केला की आपल्या संस्थानामध्ये, आपल्या राज्यामध्ये उद्योगधंदा वाढीच लागला पाहिजे. कारण उद्योगधंदा वाढीच लागला तर राज्याची आर्थिक प्रगती साधली जाणार आहे, एकीकडे शेती सुधारणा करायची आहे, हा विचार या ठिकाणी ते म्हणत आहेत. आणि म्हणून ते म्हणत आहेत की शेतीच्या बरोबरीनं उद्योगधंद्यांची सुद्धा वाढ होणं आवश्यक आहे. आणि म्हणून उद्योगधंद्याप्रित्यर्थ राबवून घेता येईल अशी साधन संपत्ती बडोदे राज्यात आहे. ते असं म्हणत आहेत की मग आपल्या बडोदा संस्थानामध्ये किंवा बडोदा राज्यामध्ये त्या कालखंडामध्ये उद्योग वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही पायाभूत सोयीसुविधा आहेत किंवा जी साधनं आहेत ते आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि म्हणून पक्का माल तयार करणारे कारखाने असतील हे राज्यामध्ये वाढावेत. म्हणून गेल्या 25 वर्षात अनेक प्रयत्न करण्यात आले व त्या प्रयत्नासारखे काही कारखाने नवीन निघाले देखील. कोणाला त्यांच्या संख्या प्रयत्नांच्या मानाने रोड वाटेल, पण आपली साधने थोडी व अडचणी फार असतात याची जाणीव ठेवायला हवी. तथापि कारखाने निघण्याच्या कामाला जोम यावा म्हणून मी नव्या जुन्या कारखानदारांना कमी दराने कर्ज देण्याची योजना केली आहे. आणि त्या योजनेचा फायदा आपल्या प्रजेपैकी विशेष उद्यमप्रिय जे लोक आहेत त्यांनी करून घ्यावा अशी आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे. म्हणजे बघा आजही आपल्या लक्षात येईल, आजही आपण आपली राज्य बघितली, देशामध्ये देश आपला बघितला, आजही आपले राज्यकर्ते आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये उद्योगधंद्यांना चालना मिळावी, त्यांची वाढ व्हावी म्हणून या ठिकाणी प्रयत्नशील बघायला मिळतात. आणि म्हणून या ठिकाणी त्या कालखंडात सुद्धा महाराजा सयाजीराव गायकवाडांनी शेती सुधारणाबरोबरच आपल्या राज्यामध्ये औद्योगिक सुद्धा प्रगती व्हावी, उद्योगधंदे वाढीस लागावेत. आणि म्हणून ते म्हणत आहेत की मी कारखानदारांना कमी कर्ज जे आहे कमी दराने या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे. आणि जे उद्यमशील लोक असतील, ज्यांना उद्योगधंदे या ठिकाणी करायचे आहेत, अशा लोकांनी या योजनेचा फायदा घ्यावा. म्हणजे बघा एक लोककल्याणकारी राजा जो या ठिकाणी जो आहे आपल्या शेती आणि सहकारी चळवळी बरोबरच एकीकडे उद्योगधंद्यांची वाढ कशी होईल आणि उद्योगधंदे वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत, सोयीसुविधा आहेत, त्याचबरोबर आपल्या कारखानदारांना, उद्योगपतींना कमी दराने या ठिकाणी व्याजानं या ठिकाणी कर्ज देणं ही भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. आजही आपण जर बघितलं, आजही आपल्या लक्षात येईल आजच्या कालखंडामध्ये आपण बघत आहोत की अनेक कारखानदार असतील, उद्योगपती या ठिकाणी असतील, आपले राज्य सरकारी असतील, केंद्र सरकार या ठिकाणी असतील, त्यांना कमी दराने व्याजदराने या ठिकाणी कर्ज देणं असेल किंवा या ठिकाणी त्यांना जमीन उपलब्ध करून देणं असेल, त्यांना वीज उपलब्ध करून देणं असेल किंवा अन्य प्रकारच्या ज्या सोयीसुविधा या ठिकाणी ज्या आहेत आपल्या राज्यामध्ये उद्योग कसे या ठिकाणी येतील यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. तो विचार आपल्याला महाराजा सयाजीराव गायकवाड ठिकाणी बघायला मिळतो आहे की खऱ्या अर्थानं त्या कालखंडात त्यांनी तो विचार केलेला आहे. आणि म्हणून उद्योगधंद्याची वाढ करावायची ती एक म्हणता आहे, तर त्यासाठी काय करणं गरजेचं आहे हाही विचार त्यांनी या ठिकाणी पुढे व्यक्त केलेला आहे. ते असं म्हणतायत सुसूत्र ठराविक पद्धतीने करता यावी या हेतूने मी एक कायमचे सल्लागार मंडळ नेमण्याच्या विचारात आहे. म्हणजे आपल्या राज्यामध्ये उद्योगधंद्याची वाढ जर करायची असेल तर एक सल्लागार मंडळ या ठिकाणी राज्याकडे असलं पाहिजे, ते नेमण्याचा विचार या ठिकाणी करत आहेत. ते म्हणत आहेत राज्यातील सर्व आर्थिक प्रश्नांचा विचार हे मंडळ करीत जाईल व आपले निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवत जाईल. या मंडळाचे सभासद काही सरकारी व काही बिनसरकारी असतील, म्हणून लोकांच्या प्रतिनिधींनाही आर्थिक प्रश्नासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांचा नीट विचार करून त्या विचाराचा फायदा सरकारला आता अवश्य या ठिकाणी घ्यावा इथे सांगतायत. म्हणजे हे सर्व करत असताना एक सल्लागार मंडळ नेमलं जाईल आणि राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे आणि त्या परिस्थितीचे सल्ले या ठिकाणी घेऊन त्या पद्धतीने ते मंडळ या ठिकाणी आपल्याला सल्ले देईल आणि त्या माध्यमातून या ठिकाणी जो आहे उद्योगधंदे या ठिकाणी कसे आपल्याला वाढीस लावता येतील हा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल ते सांगता आहेत. पण हे करत असताना सरकारी काही प्रतिनिधी असतील, काही बिनसरकारी प्रतिनिधी असतील. म्हणजे बघा आपण जर या ठिकाणी बघितलं की प्रत्यक्ष सरकारचे काही प्रतिनिधी आणि बाकीचे या ठिकाणी जनतेतले काही प्रतिनिधी या ठिकाणी जे आहेत त्याला आपण बिनसरकारी या ठिकाणी म्हणूयात, यांचाही सहभाग या नियोजनामध्ये असला पाहिजे. त्यांचेही विचार, त्यांचे सल्ले आपण या ठिकाणी ऐकले पाहिजेत. म्हणजे एकंदर खरं आपण जर बघितलं लोकशाही प्रक्रियेमध्ये सरकारने
जनतेच्या सामान्य जनतेच्या किंवा जनतेच्या प्रतिनिधींना सामावून तर घ्यायचं आहेच, परंतु सामान्य जे काही विचारवंत असतील त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोक या ठिकाणी असतील त्यांच्या विचारांचा आदर करून त्यांच्या ज्ञानाचा या ठिकाणी फायदा घेऊन आपण विकासाकडे कसे मार्गक्रमण केलं पाहिजे हा विचार आपल्या ठिकाणी महाराजा सयाजीराव या ठिकाणी बघायला मिळतो आहे. आणि म्हणून ते असं म्हणत आहेत की सदग्रस्त हो, खेड्यांच्या मागासलेल्या स्थितीसंबंधीचे माझे विचार इतका वेळ तुम्ही ऐकून घेतल्यानंतर आता माझ्याप्रमाणे तुमचे मत झाले असेल की सरकारे कायदे कानूनी थोडीफार मदत होईल खरी, पण खेड्यांची सुधारणा करण्याचे खरे काम आपले स्वतःचेच आहे. म्हणजे बघा किती मूलभूत विचार या ठिकाणी आहेत. ते असं म्हणत आहेत त्या भाषणादरम्यान किंवा त्या संमेलनादरम्यान ते जे विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत की मित्रांनो, की सरकार जे प्रयत्न करत आहे, किती कायदे कानून केले, किती नियम केले, परंतु हे सर्व करत असताना सुधारणासाठी या ठिकाणी त्याची मदत निश्चित होईलच, परंतु आपल्याला जर आपली प्रगती करायची असेल, खेड्याची सुधारणा या ठिकाणी करायची असेल तर यासाठी आपण स्वतः उभं राहिलं पाहिजे. मग ते असं म्हणत आहेत, लोकांचे जे पुढारी व मार्गदर्शक त्यांचे जे काम आहे, मी माझ्याकडून शेतकऱ्यांच्या हिताची चळवळ दिसली की तिला मदत करण्याचं धोरण ठेवलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणत आहेत की जनतेचं काय कर्तव्य आहे, लोकप्रतिनिधींचं काय कर्तव्य आहे, त्यांनी सुद्धा आपलं उत्तरदायित्व जे आहे समाजाप्रती काय आहे, आपण काय केलं पाहिजे ही भूमिका जर नीट समजून घेतली तर मला वाटतं शासनाच्या ज्या काही योजना असतील किंवा सुधारणा असतील त्या सुधारणा या समाजातील सर्वात तळाच्या घटकापर्यंत पोहोचतील आणि समाज जो आहे सर्व घटक हा समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येईल आणि त्याची आर्थिक उन्नती साधल्याशिवाय राहणार नाही, हा आशावाद त्या ठिकाणी व्यक्त करतायत. म्हणजे बघा सर्वच काही सरकारने करावं, आजही आपण बघतो आहोत की आजही आपली मानसिकता समाजाची अशी आहे की सर्व काही सरकारने करावं, आपण काहीच करू नये. म्हणजे ही मानसिकता जोपर्यंत आपली बदलत नाही, आपण सरकारी योजनांचा फायदा घेत असताना, सरकारी योजना आपण या ठिकाणी घेत असताना त्या आपल्यासाठी आहेत आणि त्यातून आपलं उन्नती करायचे, आपली प्रगती आपल्याला करायची आहे, पण हे करत असताना आपलं व्यक्ती नागरिक म्हणून आपलं कर्तव्य काय आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ते कर्तव्य जर प्रत्येक नागरिकाने पार पाडलं, प्रत्येक लोकप्रतिनिधीने पार पाडलं तर मला वाटतं सुधारणा व्हायला वेळ लागणार नाही, आपलं राज्य प्रगती जायला वेळ लागणार नाही, हा आशावाद या ठिकाणी ते व्यक्त करतायत. आणि म्हणून म्हणतायत की माझ्यापर्यंत मी सहकार चळवळीला ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे. आणि ते म्हणत आहेत की आपण या कामी स्वस्त बसू नये, शेतकऱ्यांना सदैव आपण आपल्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणीवरती आपण उपाययोजना करून त्यावरती मार्गक्रमण करण्यासाठी आपण या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकरी वर्गाला आपण या पद्धतीचं बळ दिलं पाहिजे आणि शेतकरीने सुद्धा या ठिकाणी स्वतःच्या एकूण अडचणी संदर्भामध्ये काय उपाययोजना करता येतील, आपण कशी या ठिकाणी प्रगती साधू शकू या विचार चिंतन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्या प्रगतीची वाट आपण या ठिकाणी निवडली पाहिजे, हा विचार या ठिकाणी ते व्यक्त करत आहेत. त्याबरोबर ते असं म्हणत आहेत की शेतीमध्ये आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी आपण केला पाहिजे. केवळ आपण आता आपल्या अज्ञान असेल किंवा पारंपरिक साधनं या ठिकाणी असतील, या साधनांचा विचार करून किंवा आपल्या अज्ञानाचा या ठिकाणी या ठिकाणी भाग जो आहे तो बाजूला सारून आपण या ठिकाणी जर काम केलं नाही तर आपण या संकटातून बाहेर पडणार नाही. आणि म्हणून परिस्थिती फार गंभीर स्वरूपाची आहे, तिचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून शेतकरी वर्गानं खऱ्या अर्थानं प्रामाणिक, समाधानी पणानं राहून सहकारी चळवळीचा फायदा हा करून घेतला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपली प्रगती साधली पाहिजे. आणि म्हणून त्या सहकारी संस्थांनी या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याने आपण त्या ठिकाणी सहभाग नोंदवावा, आपला विकास या ठिकाणी करून घेतला पाहिजे. हा प्रयत्न केला तर निश्चितपणानं आपण बघतो आहोत की प्रगती साधल्याशिवाय राहणार नाही, हा विचार या ठिकाणी ते व्यक्त करत आहेत. पुढे ते असं म्हणत आहेत की ग्राम सहकाराची योजना काढणारे लोक जे आहेत ते बुद्धिमंत होते, त्यांची कल्पनाशक्ती दांडगी होती. हे निश्चित बघा, म्हणजे त्यांना सांगायचे की ग्राम सहकाराच्या माध्यमातून आपला जो विकास करायचे की त्यांनी जी योजना ज्यांनी आखलेली आहे ते बुद्धिवंत लोक या ठिकाणी होते, परंतु आपल्याला खऱ्या अर्थानं खेड्यांची जर प्रगती साधायची असेल तर या योजनांशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही. आणि म्हणून आपण प्रत्येकाने शेतीची पद्धत असेल ती सुधारली पाहिजे, आर्थिक व्यवहार आपण सुज्ञपणे करायला हवेत, त्यासोबतच नवीन नवीन जे शास्त्र आहे त्या शास्त्रांची माहिती आपण या ठिकाणी करून घेतली पाहिजे. आणि ही माहिती आपण जर या ठिकाणी करून घेतली तर निश्चितपणानं आपल्याला आपली प्रगती साधता येईल, आपल्या चांगला त्याचा उपभोग या ठिकाणी घेता येईल. आणि या पद्धतीनं आपण जर या ठिकाणी गेलो तर निश्चितपणानं या सहकारी चळवळीच्या माध्यमातून आपल्या खेड्यांचा, समाजाचा एकूणच सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही, ही कृतज्ञतेचा भाव त्या ठिकाणी व्यक्त करत आहेत. मग एकंदरीत आपण जर या ठिकाणी सर्व त्यांच्या सहकारी चळवळ, शेती आणि सुधारणा या पाठाचा आपण जर या ठिकाणी विश्लेषण या ठिकाणी बघितलं किंवा आपण एक चिंतन जर या ठिकाणी केलं तर आपल्या असं लक्षात येईल की महाराजा सयाजीराव गायकवाड
यांनी त्याही कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं किती दूरदृष्टीनं आपल्याला आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारायची असेल, त्याची सामाजिक स्थिती सुधारायची असेल तर कशा पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे आणि त्याबरोबर एक राज्यकर्ता म्हणून त्याबरोबर आपली कर्तव्य काय आहे राज्यकर्ता म्हणून ती काय केलं पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहेच, त्या पद्धतीने त्यांनी कामही केलेलं आहे. पण त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करणारे आपले जे काही सहकारी आहेत, त्यानंतर मुलकी अधिकारी आहेत, त्यांचंही कर्तव्य काय आहे आणि सामान्य नागरिक शेतकऱ्यांचंही कर्तव्य काय आहे, त्यांनी कशा पद्धतीने या सहकारी चळवळींचा फायदा आपल्या उन्नतीसाठी करून घेतला पाहिजे. असे दुर्दम्य आणि अत्यंत मोलाचे विचार किंवा अत्यंत दूरदृष्टीने हे जे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत ते आपण जर समजून घेतले तर मला वाटतं आजच्याही काळाला दिशादर्शक ठरतील असे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे विचार शेती संदर्भामध्ये असतील, सहकारी चळवळी संदर्भात असतील किंवा शिक्षणासंदर्भामध्ये या ठिकाणी असतील, हे आपल्याला आजच्याही काळाला लागू पडतात. आणि मला वाटतं खात्री आहे आपण एक तरुण विद्यार्थी म्हणून आपण ह्या पाठाचा काही ह्या जो भाग या ठिकाणी जो आहे की त्यातला जो खरा आशय जो आहे तो जर आपण समजून घेतला की आपल्याला आपली जर प्रगती साधायची असेल तर आपण सर्वांगीण दृष्टिकोनातून सक्षम व्हायला हवं आणि त्या पद्धतीनं आपण जर कामकाज केलं, याचा फायदा आपण जर करून घेतला तर समाज हा प्रगल्भ झाल्याशिवाय राहणार नाही, एक विशिष्ट उच्च पातळीवरती समाज आल्याशिवाय राहणार नाही, हा आशावाद त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. तर मला खात्री आहे या सहकारी चळवळ शेती आणि सुधारणा महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा हा पाठ आपल्याला समजलेला असेल आणि या माध्यमातून त्यांनी जे काही सहकारी चळवळ तिचं महत्त्व, शेतीविषयक सुधारणा आणि एकंदरीत आपले जे काही चिंतन या ठिकाणी मांडलेलं आहे या भाषणाच्या माध्यमातून त्या संमेलनामध्ये ते आपल्याला या ठिकाणी समजलं असेल अशा ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.